इस मोड़ से जाते हैं, इस मोड़ से जाते हैं, कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें। पत्थर की हवेली को शीशे के घरोंदों में, तिनकों के नशे मन तक इस मोड़ से जाते हैं, इस मोड़ से जाते हैं. क्या बात आहे. आंधी मधलं गाणं आणि अर्थात संगीतकार R.D. बर्मन. मित्र हो, गाण्याची गोष्टच्या या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी आणि माझी छोटी मैत्रीण अंकिता, आम्ही दोघंही जण आज हा एक खास एपिसोड घेऊन येतोय. मी आधी जे काही एपिसोड केले होते गाण्याची गोष्ट, ती तुमच्यापैकी ज्यांनी कोणी पाहिलेले असतील त्यांना हे नक्की आठवत असेल, आणि अंकिता तूही पाहिलेस की एखाद्या गाण्यावर मी तो एपिसोड करायचो आणि एखाद्या गाण्याचं मला भावलेलं वैशिष्ट्य असं त्याचं स्वरूप होतं. पण आज R.D. बर्मन यांची पुण्यतिथी आहे 4 जानेवारी, त्या निमित्ताने हा एपिसोड करतोय. तर आज R.D. बर्मनवर करूया असं आम्हाला दोघांनाही वाटलं, आणि म्हणून हा एक छोटासा एपिसोड तुमच्या समोर पेश करतोय. ऑफकोर्स R.D. बर्मन यांचं बायोडेटा, त्यांच्या आयुष्यातले किस्से जे आपण नेहमी ऐकतो ते शक्यतो टाळून एक थोडंसं वेगळं काहीतरी आम्हाला दोघांना जाणवलेलं, आम्हाला दोघांना त्यांच्या संगीतातलं जे काही भावलंय ते आपल्याबरोबर शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. ऑफकोर्स अंकिता, पण R.D. बर्मन यांच्याबद्दल बोलताना त्यांची सुरुवात नक्की कुठून झाली हे मात्र आपण आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगायला हवं. ते गरजेचं असतं, कारण शेवटी एक जो बिंदू असतो सुरुवातीचा, त्या बिंदूपासूनच हा प्रवास सुरू होत असतो. तर मला वाटतं तू सांगशील आपल्या प्रेक्षकांना की कशी सुरुवात झाली, पंचम असं त्यांना म्हटलं जायचं, आणि हो त्याबद्दलही मला वाटतं अंकिता पहिल्यांदा सांग, तू तर गाण्यातली मुलगी आहेस तर त्याबद्दलही सांग की पंचम नाव कसं काय आलं असेल आणि काय त्याचं वैशिष्ट्य असू शकेल. त्याचे 1-2 किस्से आपल्याला माहिती आहेत की ते लहानपणी गायचे तेव्हा प लागायचा म्हणून मग पंचम असं तो खूपच प्रसिद्ध किस्सा आहे. बरोबर. पण मला गाण्याच्या दृष्टिकोनातून विचार करताना असं नेहमी वाटतं की 2 स्वर हे स्थिर आहेत, सा आणि प. करेक्ट. आणि प हा नेहमी त्यामध्ये जो एक समतोल साधायचं काम आहे ना, सप्तकाच्या बरोबर मध्ये, ते तो जे करतो ना, मला वाटतं ते R.D. बर्मन असं म्हणजे आजचं संगीत आणि त्यांच्या पूर्वजांनी जे करून ठेवलं होतं, त्या 2 काळांमधला, युगांमधला तो पंचम आहे जो कनेक्ट. क्या बात आहे अंकिता, वा वा वा. आणि घरून परंपरा होती, म्हणजे S.D. बर्मनचा मुलगा आहे तो, आणि त्यामुळे ते होतच कुठेतरी, म्हणजे त्यांची सुरुवातच मुळात S.D. बर्मनचे सहाय्यक आणि अगदी. आणि त्यांनी मला हे खूप नंतर ऍक्च्युअली कळलं की असं खूपदा होतं ना की अरे S.D. बर्मनचा मुलगा होता, त्यांच्याकडनं शिकले असतील, पण त्यांनी शांता प्रसादांकडे तबला, उस्ताद अली अकबर खान साहेबांकडे सरोद हे ते शिकून मग तयार होऊन फील्ड मध्ये आले. आणि त्यांची सुरुवात मी म्हटलं तसं की त्यांच्या वडिलांकडे झाली. त्यांनी म्युझिक असिस्टंट म्हणून काम केलं. ते हे वाजवायचे, माउथ ऑर्गन ज्याला म्हणतात, तर ते त्यांच्या खूप गाण्यांमध्ये त्यांनी वाजवला आणि इतरांच्या गाण्यामध्ये आहे. म्हणजे हे अपना दिल तो आवारामध्ये जो तुम्ही माउथ ऑर्गन ऐकता तो R.D. बर्मन यांनी वाजवलेला आहे. आणि प्यासा मधलं मला नेहमी वाटतं सरजो तेरा चक्र आहे, हे गाणं R.D.चं होतं, ते नंतर फिल्म मध्ये घेतलं गेलं. हे सगळे किस्से आहेत. किंवा अगदी आराधना मधलं सुद्धा रूप तेरा मस्तानाची चाल हळूच S.D. बर्मनना सुचवणाऱ्यांपैकी किशोर कुमार आणि R.D. होते. आणि त्यांचा गाजलेला सिनेमा पहिला म्हणजे तिसरी मंजिल, त्याच्या आधीही त्यांनी काम केलं होतं. बरोबर. हो, छोटे नवाब पासून त्यांची सुरुवात आहे. आणि त्याच्यानंतर भूत बंगला, मेहमूद बरोबर, आणि पहिल्या तर सिनेमात अभिनय पण आहे. सो ते एक वेगळंच अंग. आणि भूत बंगला वगैरे सिनेमांमधलं सुद्धा म्युझिक तर भारीच होतं म्हणजे, आणि काही अगदी हटके त्यातले प्रयोगही खूप भावणारे होते. पण इंडियन क्लासिकल म्युझिक बेस्ड सुद्धा गाणी, घर आजा घिर आई सारखे जे गाणं आहे, तर त्याच्यातनं त्यांचा एक इंडियननेस जो आहे तोही, म्हणजे त्यांचं जे शास्त्रीय संगीताचा तू उल्लेख केलास, ते शिकले स्वतः, तर त्याचाही उल्लेख आपल्याला करायला हवा त्यांच्या
गाण्यांमध्ये तो दिसतो का नाही? अगदी म्हणजे ते सलील चौधरींना गुरु गुरु मानायचे, मानायचे, तर ते लिनिएज आहे सगळं, म्हणजे SD असतील, सलील चौधरी असतील ॲब्सोल्युटली आणि बरोबर. सामता प्रसाद आणि उस्ताद अली अकबर खान, की ते Correct. सगळं घेऊन तो माणूस आला. आणि तिसरी मंजिलचं म्युझिक खूप हिट झालं. त्या तिसरी मंजिल मध्येही आपल्याला दिसतं की जो एक मेलडीचा भाग आहे. अंकिता, मला नेहमी असं वाटतं आणि आपल्याला नेमकं हेच आत्ता सांगायचं हां. म्हणून आपण फार त्याच्यावर आधीच्या गोष्टींवर रेंगाळलो नाही आणि Yes. नंतरच्याही फार रेंगाळणार नाही आहोत. मुद्दा असा आहे हां. की साधारण 65-66 मध्ये तिसरी मंजिल आला आणि 50 आणि 60चं दशक हे हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ असं समजलं जातं. आधीचंही 40 हो. ऑफकोर्स, पण ह्या काळामध्ये जी गाणी निर्माण झाली त्याच्यानंतरची गाणी थोडीशी कम अस्सल होती का, किंवा त्यामध्ये तितकंसं Melody माधुर्य नव्हतं नव्हती. का, असा एक कायम एक हे केला जातो, मुद्दा मांडला जातो. हो. आणि त्यामध्ये नेमकं सगळं महत्वाचं काम R.D. बर्मन यांचं हे 70च्या दशकातलं आहे. तर त्यात नेमका हा संगीतकार कुठेतरी अडकतो असं Correct. मला नेहमी वाटतं. पण मला असं वाटतं की 70च्या दशकाचं अगदी करेक्ट संवेदन आपल्या संगीतातनं ज्यांनी पकडलं त्याचं नाव R.D. बर्मन होतं. आणि ते ओके. अशासाठी हां. की म्हणजे आता मी तिसरी मंजिलचा उल्लेख केला तर त्यातलं समजा अगदी दीवाना मुझसा नहीं हे गाणं, ह्याला एक छान मेलडी आहे. किंवा मेरे सोना रे सोना रे सोना रे, हो, हो. तो त्याच्यामध्ये एक छान. पण एकदम ह्याच्यामध्ये हे पण येतं आजा आजा, तो एक वेस्टर्नाइज सगळा. Correct, किंवा correct. ओ हसीना जुल्फो वाली, हे जे सगळं संवेदन त्यांनी एक पाश्चात्य संगीतातनं जे आणलं आणि एक वेगळा साऊंड दिला, अगदी हिंदी अगदी. चित्रपट संगीताला वेगळा साऊंड दिला. खरंय. आणि मला असं वाटतं की ते त्यांचं वैशिष्ट्य आहे. कसं आहे माहितीये का, आपण ना नेहमी, म्हणजे मला हे नेहमी वाटतं आणि अंकिता, की काय होतं, एखादा माणूस लॉंग लास्टिंग कधी असतो, दीर्घकाळ कधी टिकतो, तर जेव्हा तो जे चाललेलं असतं त्याची चौकट मोडून वेगळा प्रयोग करायला जातो तेव्हा ते टिकतं. Correct. आणि मला वाटतं R.D. बर्मन ते होते. म्हणजे बघ, समजा त्यांनी 50-60च्या दशकाचा एक काय आपण म्हणूया की एक वारसा जपण्यासारखं समजा एक तशा प्रकारचं संगीत द्यायला सुरुवात केली असती तर कदाचित तेवढ्या काळापुरते ते टिकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांच्या संगीतात मेलडी होती का, होतीच. Absolutely. आणि ती त्यांनी, मी आता म्हणलं तसं, ही छोटीशीच उदाहरण आहेत, पण इतरही अनेक गाणी आहेत ज्यात दाखवता येते. तर ती आहेच, पण तरीही वेगळा प्रयोग आणला, साऊंडचा वेगळा प्रयोग आणला. पाश्चात्य म्युझिकमधनं काहीतरी उचललं असं त्यांच्यावर आरोप केला जातो अनेकांकडनं, पण तो चुकीचा आहे असं मला वाटतं. कारण शेवटी ना ते आपल्या पठडीत बसवणं याला शेवटी बुद्धी लागते. त्यामुळे तसं ते सोपं नाहीये की एक चाल उचलली आणि इथे अशी आहे तशी छापली. नो 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 नो, मला असं वाटतं की त्यामध्ये सुद्धा इंडियननेस आणणं, त्याच्यात वेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करणं, हा सगळा भाग त्यांनी आणला. दुसरं एक मला आणखीन एक वैशिष्ट्य वाटतं अंकिता, की 70च्या दशकात अमिताभ बच्चन हा एक अँग्री यंग मॅन म्हणून समोर आला आणि त्या अँग्री यंग मॅनचं संगीत मोस्ट ऑफ द सिनेमांना R.D. बर्मनचं आहे. आणि ती जे एक शेवटी ना तुमच्या जगण्याला एक वेगळा वेग येत असतो, प्रत्येक दशकामध्ये तो बदलत असतो. तर तो वेग 70च्या दशकात बदलला होता. त्याचं एक जाणीवा सगळ्या बदलल्या होत्या, सामाजिक परिस्थिती सगळी बदललेली होती. 70चं दशक हे खूप उलथापालथींचं दशक आहे आणि त्यामध्ये R.D. बर्मन सारखा माणूस एक वेगळं संवेदन त्याच्या संगीतामधनं आणणं हे एक नव्या क्रांतीची सुरुवातही आहे. म्हणजे ते जसे एका बाजूला काय सगळ्या लोकप्रिय चित्रपटांचं संगीत देत होते, तसंच ऋषिकेश मुखर्जींच्या सिनेमांनाही देत होते ना. म्हणजे गोलमालचं संगीत तर R.D. बर्मनचंच आहे. तर हा जो त्यातला भाग आहे ना, की हे प्रयोगशील राहणं आणि त्यातनं नवीन निर्माण करणं, जो प्रयोगशील राहतो तो नवीन निर्माण करत राहतो आणि त्यामुळे ते महत्वाचं आहे असं मला वाटतं. मला हे तुला खरंच विचारायचं आहे पण सिद्धार्थ, की सहज R.D. बर्मनची गाणी आठवली जरी ना तरी त्याच्यामध्ये इतकी दोन टोकं कुठेतरी सतत दिसत राहतात. म्हणजे रेना बीती जाय सारखं गाणं जे किती छान शांत असं आहे आणि दुसरीकडे एकदम मेहबूबा मेहबूबा सारखं गाणं आहे आणि या दोन्हीचा संगीतकार एकच आहे हे एका पॉइंटला आई शपथ
असं होतं. त्यामुळे म्हणजे मला हे खरं तर विचारायला आवडेल, की त्यांनी वेस्टर्नचं ट्रेनिंग घेतलं होतं का काय? म्हणजे व्हॉट मेड हिम गो टुवर्ड्स इट? मला असं वाटतं की असं फार म्हणजे ऑफकोर्स आपल्या जाणकार प्रेक्षकांनी याच्यामध्ये नक्कीच भर घालावी. अगदी. आमचं असं म्हणणंच नाहीये की आम्ही सगळंच जाणतो वगैरे, त्यामुळे माझं काही चुकलं तरी नक्की कमेंट करा. हं. पण माझ्या माहितीप्रमाणे ते जेवढं ऐकत होते, चांगलं वेस्टर्न संगीत जेवढं ऐकत होते आणि त्यातनं जे चांगलं उचलता येईल त्यातला भाग ते आणत होते. दुसरी एक गोष्ट मला असं वाटतं की स्वतः उत्तम तबलजी असल्यामुळे साऊंडचा प्लस रिदमचा Correct. एक वेगळा सेन्स असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स मधनही तो रिदम कसा साधायचा गाण्यामध्ये ते जास्त बरोबर, चांगलं बरोबर. येत असावं, कळत हां. असावं. त्यांच्या सहाय्यकांचाही इथे उल्लेख करायला हवा की मारुती कीरी सारखे सहाय्यक होते, मनोहरी सिंग सारखे होते. तर त्यांनीही हे सगळं त्यांची ही एक देण आहे की तो बाटलीचा एक आवाज आहे, ती बिअरच्या उघड्या बाटलीमधनं काढलेला आवाज त्या मेहबूबा मध्ये आहे. किंवा आता शिट्टी ये शाम मस्तानी मधली जी शिट्टी आहे ती मनोहरी सिंग यांनी वाजवलेली आहे. तर हे पटकन सुचणं, हे पटकन येणं हे फार महत्वाचं असतं. एक ना मला एक पिकासोच्या संदर्भातली गोष्ट या निमित्ताने सांगावीशी वाटते बरं का, की पिकासो कडे कोणीतरी आलं होतं आणि त्यांनी त्याची चित्र पाहिली आणि ते म्हणले की अरे ह्या सगळ्या अशा नुसत्या रेषा इकडच्या तिकडच्या अशा काढल्या आहेत, तर ह्यात काय मोठं अगदी हे आहे, ते काय कोणी काढू शकेल. तर पिकासोंनी त्याला सांगितलं की एक मिनिट मी तुला एक सांगतो. तर ते म्हणले की ठीक आहे सांगा काय म्हणताय. तर त्यांनी एक असा कुठलंही म्हणजे आपलं कंपास किंवा कर्कटकाचा आधार न घेता एक गोल काढला, म्हणजे वर्तुळ काढलं आणि म्हणले की कुठल्याही इन्स्ट्रुमेंटनी हे तपासा, हे परफेक्ट वर्तुळ आहे. हा कुठल्याही यांनी तपासा, माझं चॅलेंज हे परफेक्ट वर्तुळ आहे. तो आवाज झाला. त्याच्या पुढचं वाक्य फार महत्वाचं होतं. ते म्हणले की हे असं परफेक्ट ज्याला काढता येतं ना त्याला रेषा मोडण्याचा अधिकार असतो. तर मला असं वाटतं की आर.डी. बर्मन ना हे सगळं एक चांगलं शास्त्रीय संगीताचं ट्रेनिंग, इंडियन फिल्म म्युझिकचं घरातच असलेलं वारसाच आहे तो, आणि त्याच्यानंतर आपला प्रयोग वेगळा करणं. तर मला असं वाटतं की ती रेष त्यांनी ती मोडणं हा त्यांचा म्हणजे मला असं वाटतं की इनबिल्ट असणार ते एक उपजत म्हणतो ना आपण, तसं ते अंगभूतच कौशल्य होतं त्यांचं. सो ते तिथे दिसतं. तू जो प्रश्न विचारलास की तसं ट्रेनिंग वगैरे होतं का, तर मला असं वाटतं की ट्रेनिंग पेक्षा अंतःप्रेरणा जास्त महत्वाची होती. आणि आणखीन एक म्हणजे तू हा एपिसोड सुरू करण्यापूर्वी आपण बोलत होतो तेव्हा तू म्हणत होतीस की समजा आता वेस्टर्न म्युझिक आहे, दम मारो दम, हाच माणूस एका बाजूला रेना बीती जाय हे जे देऊ शकतो ना, त्याला तुम्ही काहीतरी तो उचलेगिरी करतो असं म्हणूच शकत नाही यार. असं कसं म्हणता तुम्ही? हे आउट ऑफ द बॉक्सच आहे आणि म्हणजे ते भारीच आहे. मला वाटतं या टप्प्यावर आता आपलं ह्याबद्दलचं नक्की बोलून झालेलं आहे की आपल्याला वेगळा मुद्दा काय मांडायचा होता तो. शेवटाकडे मी तुझ्याकडे एक छोटासा प्रश्न माझ्या मनातला आहे, तो मी तुला विचारणारच आहे. पण छोटासा एक मेडले करूया. छान. आर.डी. बर्मनचा एवढा विषय निघालाय आणि बर आम्हाला खूप काही मस्त गाता येतं वगैरे असं नाही, आम्ही तुमच्यासारखेच गायक आहोत, बाथरूम सिंगर आहोत, पण आम्हाला गाणं ऐकून शेअर करावं असं नक्की वाटतं आणि त्यात आनंद आहे. तर सुरू करूया मला वाटतं नाही का? ओके. हा ओके, नमकीन पासून सुरुवात करूया. राहों पे रहते हैं, यादों पे बसर करते हैं, खुश रहो अहले वतन, ओ हम तो सफर करते हैं. क्या बात है, माझं खूप आवडतं. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, जाने तू या जाने ना, माने तू
आपकी अरे आंखों में कुछ क्या बात है. महके हुए से राज है, आहा. आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है, आपकी आंखों में कुछ. आहा. एक अजनबी आहा, हसीना से यूं मुलाकात मुलाकात हो हो गई, गई. फिर क्या हुआ ये ना पूछो, कुछ ऐसी बात हो गई. रात कली आहा. एक ख्वाब में आई और और गले का हार हुई. सुबह को जब हम नींद से जागे, आँख तुम्ही से चार हुई. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. ये शाम हाँ, मस्तानी मस्तानी. मदहोश किए जाए. पुढे काय रे सिद्धार्थ? मुझे और कोई खींचे तेरी ओर लिए जाए. ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. टरडंग. तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ क्या बात है. मैं, ओ हैरान हूँ मैं. आणि थोडंसं 80च्या दशकाकडे जाऊ आता. रोज रोज आँखों तले वाह. एक ही सपना चले, रात भर काजल जले, आँखों में इस तरह ख्वाब का दिया जले. ओ रोज रोज आँखों तले. क्या बात आहे. आणि केवढी व्हरायटी आहे हो. ही. आणि अंकिता ते हा. गाणंही थोडंसं, आणि जो त्यांचा शेवटचा सिनेमा होता त्याबद्दलही. पण आधी गाणं बापरे. क्लू देतो. हा. कुछ ना कहो, अरे. कुछ भी ना कहो, क्या कहना है, क्या सुनना है, मुझको पता है, तुमको पता है, समय का ये पल आहा. थम सा गया है, और इस पल में कोई नहीं है, बस एक मैं हूँ, बस एक तुम हो. आहा. कुछ ना कहो, कुछ भी ना कहो. आहा. फार गोड. फार शेवटचा गोड सिनेमा गाणं. हो. 1942 अगदी. लव्ह स्टोरी. म्हणजे जेव्हा एकेकाळी आर डी बर्मनच्या घरासमोर निर्मात्यांच्या रांगा हो. लागायच्या हो, असं हो. आपण ऐकतो. हम्म. आणि कालांतरानं ह्या सगळ्या काळात त्यांना दूर ढकलल्यासारखं ढकलल्यासारखं केलं, केलं. त्यांना बेदखल खरंय, केल्यासारखं केलं. खरंय. आणि नंतर खूप काळानंतर त्यांना खऱ्या अर्थानं पुन्हा ह्या सगळ्या पटलावरती जोरदार घेऊन येणारा सिनेमा खरं तर. बरोबर. पण नशीब किती वाईट असतं की हो. ह्या सिनेमाचं, या सिनेमाच्या संगीताचं यश बघायला ही वॉज नॉट देअर. ऍब्सोल्युटली. आणि म्हणजे हा खूप दुर्दैवी असा भाग आहे की एखादा संगीतकार इतका प्रतिभावान, इतका मोठा, प्रसिद्धही झाला, हो, हो. लोकप्रियही झाला, आणि नंतर त्याला जी ओहोटी लागली त्यामध्ये अगदी ज्यांना सगळे सोयरे मानले त्यांनीही पाठ फिरवली. आणि त्यावेळेला विधू विनोद चोप्रा सारखा Yes. चांगला निर्माता उभा राहतो आणि त्याला असं वाटतं की
नाही माझं संगीत आरडीनेच करायला पाहिजे आणि तो हम्म. जातो त्याच्याकडनं ते करून घेतो. अगदी. सो त्यासाठी विनोद चोप्रांना सुद्धा खरंय, आपण खरंय. धन्यवाद दिले पाहिजेत की इतकं सुंदर म्युझिक या हम्म. निमित्ताने आपल्याला त्यांचं ऐकता आलं. अगदी. आणि अनेक तज्ज्ञांच्या मते खरं तर हो, आर डी हो. बर्मनचं सगळ्यात भारी उत्तम भारी काम. म्युझिक हे 1942 1942 चं. लव्ह स्टोरी आहे. दुर्दैवाने ते पाहायला ते जगात राहिले नाहीत. हम्म. 4 जानेवारीला त्यांचा देहांत झाला आणि एक काय मोठा एरा संपला असं मला खरं. वाटतं की ज्याला तोडच नाही. खरं एक मोठं एक ना खूप छान जावेद अख्तरांनी त्याबद्दल खूप छान एक सांगितलं होतं बरं का की कोणाची म्हणजे हे जे सगळे ग्रेट असतात ना तर त्यांच्या बाबतीत की एखाद्याचा प्रवास असा असतो की काही काळानंतर त्याची तस्वीर किंवा आपण म्हणूया की त्याची प्रतिमा आपण एखादा माणूस गेल्यानंतर त्याची प्रतिमा लावतो तर ती एक धुंदली होत जाते. म्हणजे त्याच्यावर काहीतरी माती बसते, मग ती पुसायची राहते आणि मग ते विस्मरणात जातं. पण आर डी बर्मन हा असा माणूस आहे की त्याची प्रतिमा कायम गहिरी होत गेली एक्झॅक्टली. आणि अजूनही तो म्हणजे ज्या 70च्या दशकाचा उल्लेख केला त्याच्यानंतर 50 दशकं 5 दशकं झाली, 50 वर्ष झाली त्या 70च्या दशकाला, तरीही तो गेल्यानंतर ज्यांचा जन्म झालाय आणि अंकिता तूही त्यातलीच आहेस, त्यांनाही त्याचं संगीत रिलेव्हंट वाटतं. एक्झॅक्टली. हे मला वाटतं जावेद अख्तरांनी वेगळ्या भाषेत सांगितलं की वो तस्वीर गहरी होती चली गई. तर हे आर डी बर्मनचं मोठेपण आहे, वैशिष्ट्य आहे. कालसुसंगत असणं किती महत्वाचं असतं एखाद्या संगीतकारांनी, तर ते आपल्याला आर डी कडनं घ्यायला हवं. आणि अगदी संपवता मला असं वाटतं की खरं तर याच गाण्याच्या नोटवर संपवलं पाहिजे की कुछ ना कहो कुछ भी ना कहो, की काही खरंच इतकं सगळं न बोलता दिलेलं आहे त्या माणसाने आपल्याला की त्या माणसाचं ऋण आपण कसं फेडू शकू मला माहित नाही. मला वाटतं त्यांना ऐकत राहणं हाच त्याचा एक भाग आहे. घेत राहणं. I think he would have been happy. येस, डेफिनेटली. सो मला असं वाटतं श्रोते हो आणि प्रेक्षक हो दोन्हीही की तुम्हीही आर डी बर्मन आजच्या या निमित्ताने ऐका आणि खरं तर रोज ऐका, नाही का? आर डी बर्मन ऐकायला काही निमित्त नाही लागत. तर ऍब्सोल्युटली. सो तुम्हाला कुठली गाणी आवडली त्यांची किंवा आवडतात अजूनही आणि तुम्ही लूपवर ऐकत राहता, तीही आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा जरूर. हा एपिसोड कसा वाटला तेही आम्हाला कळवा. आणि अंकिता मला असं वाटतं की ज्यांना खरं तर लाईक करायचंय त्यांनी ऑलरेडी केलं असेल आणि ज्यांनी पूर्ण एपिसोड पाहिला असेल, कारण आपण खूप वेळ केलाय. पण आर डी बर्मन हा विषयच एवढा आहे की तो कितीही कन्साइज करायचा म्हटलं तरी तो होत नाही. तर त्यामुळे हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हेही कळवा. नुसतं लाईकचं बटन दाबू नका, मला कॉमेंटही खरंच महत्वाच्या आहेत. ऑफकोर्स आमचं गाणं थोडंसं बाजूला ठेवा, त्यावर कॉमेंट करण्यासारखं नाहीये हे आम्हालाही माहिती आहे. त्यामुळे त्याबद्दल काहीच म्हणणं नाही आमचं. पण आणखीन तुम्हाला काय वाटतं त्यांच्या गाण्याबद्दल, काय वाटतं त्यांच्या गाण्याच्या वैशिष्ट्यांबद्दल, काय वाटतं हे आम्हाला जरूर कळवा. पुढच्या भागातही आम्ही एखादा संगीतकार किंवा एखादं गाणं आपण ते सरप्राईज ठेवूया, तर ते आम्ही घेऊन येऊ तुमच्या समोर. आत्तापुरतं बाय बाय, नमस्कार.